ते भजन प्रमाण काय थोर पण आता तुम्हाला सोडीतच नाही. अभंग माझ्या प्रियांकानं दिलाय बरं का. देव वशे चित्ते प्रियांकानं अभंग दिलेला. भावंडला म्हटले खूप आवडतो, याच्यावर करा कीर्तन. तुम्ही म्हटलं चालेल, ते काय बी असू द्या, आहे तुझी इच्छा तर करतो. एका भावांना आवडणारा अभंग आहे, तो अभंग शिवे करता निवडला. विठ्ठला देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. चित्तामध्ये देव वस्तू, चित्तामध्ये देव आहे हे निक्षून सांगतात. आहेची दुसरी बाजू काय आहे, म्हणजे दुसरी बाजू काय? आईच्या विरुद्ध शब्द नाही, नाही का? आहे निक्षून सांगितलं नाही. पोरगा पास झाला म्हणजे काय झाला नाही? नापास झाला नाही. आहे देव वशे चित्ती, चित्तामध्ये भगवान परमात्मा आहे. मग नाही कोणाच्या? जो त्याला जाणत नाही तो. म्हणून जाणत्याने एक केले, आयत्याने रे जीवना पे गोदे काठी होता आड. करोनी कोड कौतुके, जाणत्याने एक केले, आयत्याने ले जीवना पे. मग जाणत्याचं जर या जीवन ऐकलं तर चित्त शुद्ध होत असतं. मग जाणता काय करत असतो? त्याच्या बुद्धीला लागलेला तांबरा काढण्याचा प्रयत्न करत असतो. बाजारात जातो आम्ही, माळ्यानं वांग्याचा हारा ठेवलेला असतो समोर. त्या माळ्याला म्हणतो आपण, वांगी कशी दिली? सांगतो तो दर, द्या जरा 1 किलो, तुमच्या हाताने घ्याव. मग आम्ही आमच्या हाताने ती वांगी घेतो पिशवीत आणि निघून जातो. पुढे मित्र भेटतो, तो म्हणतो काय घेतलं बाजारामध्ये? लगेच माघारी फिरला. नाही म्हटलं आता चातुर्मास संपलाय ना, कसा जीव मी धरला दाबून ते माझ्या मला माहिती. आया आया काय का तुझा जीवच निघाला होता का पार? काय का अजून काय काय प्रकार असतात ते प्रकार हे ते सांगण्याची ही जागा नाही. असो, वांगी बघितली, म्हणले बघू कसली वांगी आहेत. पहिलीच काका 3 हाताला किडकी लागली. एका म्हणले वांगी आणली तो, कुठे घेतली? नाही म्हणले माघारी चल बघतो स्टेशन. माघाऱ्याला तावो तावो पैसे म्हटले 1 रुपया कमी केला ना, तुम्ही किडकी वांगी दिली. नाही का? आवाज खाली, आवाज खाली. त्यानं 10-अर्धा किलो धरला हातात. पकाळच पुढील म्हणले, पुढे बोलायचं नाही. का हो 80 रुपये किलो, 80 दिले तुम्हाला? दिले, काय उपकार केले नाही. आका हारा तुझ्या समोर ठेवला होता मूर्खा, तुझ्या हाताला किडकं लागलं, तुझी बुद्धी किडकी आहे. काय घ्यायचं चांगलं कळतं की चांगलं आपल्याला कळत नाही, नाही का? ज्योतिषाकडे बळ जायचं. बघा सर, माझी कुंडली बघा. खरं सांगायचं, आपली कुंडली आपल्याला माहिती असते का ज्योतिषाला? कशामुळे घोटाळा झालाय आपल्याला माहिती आहे का ज्योतिषाला? कोणाला माहिती आहे? तरी ते सांगत असतो शनिवारी तेल घाला, मंगळवारी अमका करा, अमक्या दिवशी नाही का हा उपचार करा, तो अभिषेक करा. सगळं आम्ही ऐकत असतो, ते करतो. आणि ते करत असतानाही मन आपलं सांगत असतं हे करतोय हे बरोबर नाही. मग तिथंच सांगायचं 101 रुपये ठेवताना, माझा हा घोटाळा आहे, त्याला पर्याय सांगा. तो तडाखा दिरण लावील घरी. विठ्ठल किडक्या बुद्धीतनं घेतलेला निर्णय जीवनाचा नाश करत असतो. मग ही बुद्धी कुठं आहे? संत तेथे विवेका, गुरु तेथे ज्ञानी, आत्मदर्शन दर्शनी, समाधाना ती जैसे. पण प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडाला विसर्व आत्मबोधाचा. वाटली असता बुद्धी, विषय सुखाची परमावधी. जीव तैसा उपाधी आवडे लोका, ते वेळी नियमाचे वस्त्र नाटवे. पुढील अधोगतीची लाज निनवी, आणि करीतात जे न करावे. शास्त्र म्हणे, शास्त्र म्हणील जे सांडावे, ते राज्यही मानावे घेववी. ते न म्हणावे विषयही विरू. विष घे, तुझं कल्याण आहे. शास्त्रानं सांगावं, कोणीही सांगू नये. आणि जर शास्त्र सांगत असेल हे मारक आहे तर घेऊच नाही. मग ही बुद्धी जागी होण्यासाठी संतांची संगती हवी. संतांची संगती मनोमार्ग गती. संत नुसती बुद्धीच चांगली करत नाहीत, तर ज्यानं आपल्याला जन्माला घातलेला आहे त्याची ओळख करून देतात संत. सदासत विवेक बुद्धीची त्या ठिकाणी खाण आहेत संत. मग त्या खाणीमध्ये विवेक बुद्धीच पाहायला मिळणार. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही. तेवढंच, बुद्धीचे वैभव अन्य नाही. तुझे दुसरीकडे नाहीच हो.
संत बुद्धी चांगली करत असतात. मग ही बुद्धी चांगली येण्यासाठी, बुद्धीची वाढ होण्यासाठी वृद्धांची सेवा करावी लागेल. शास्त्र प्रतिबंध नाही का. 95 वर्ष झाली बाबा, काय केलं आयुष्यात? भजन, हरिपाठ, पारायणात वर्गणी, इतकी सेवा करतात लोक बुद्धीची वाढ होण्यासाठी. वृद्ध झालाय तुम्ही, वृद्धांची सेवा करायला सांगितली शास्त्रानं नाही का. आम्ही शब्दशः अर्थ घेतला, वाच्यार्थ आणि लक्षार्थ आमच्या डोक्यातच नाही. वृद्धांची सेवा करायची म्हणजे नेमकी कुणाची नाही का. गंगेवर गवळ्याची घरे आहेत. घरे कुठं आहेत? गंगेवर. पाण्यात जाऊन उभा राहायला घर बघत होता. एक म्हणला, तास झालं बघतो या बुड्या मारताय तुम्ही, काय शोधताय? म्हणजे गवळ्याची घर माहिती की कुठं आहे ती? गंगेच्या काठावर. मग म्हटले गंगेवर, शब्द प्रयोग तसाच आहे. गंगेवर गवळ्याची घरे नाही का. हा, दशरथ महाराजांना एकाने विचारलं, तुमचं घर ह्या झाडावरून गेला की आमचं घरच आहे. मी नसलो कधीतरी या चहा पाणी घेऊन जा. झाडा उभा राहिला होता. दशरथ महाराज 10 वेळा आले गेलं. म्हणला बघा ना किती कमेडी माणूस आहे. खाली उतरला, म्हणला परत तुमच्या घराला पाय लावणार नाही, तुमचा चहा काय पाणी सुद्धा आम्हाला नको. म्हणलं काय झालं? झाडावर घर सांगितलं तुम्ही येड्या. झाडावर घर म्हणजे झाडाच्या खाल्लं जायला सांगितलं. या तुला वर नाही. पाण्यातून औषध घ्या. फुलपात्र घरी ठेवलं, पाण्यात गेला, खोकल्याची बाटली घेतली, छाती एवढं पाणी होतं, औषध पित होता. म्हणजे काय चाललंय? डॉक्टर गेले. तुम्ही आता म्हणले असं करा, एकतर फलटणला ज्ञानेश खराड्याकडे जा, नाहीतर फलटणला बारामतीला सोळंकी डॉक्टर तिथं जा. का? डोकं तुमचं दुरुस्त करून घ्या. डोकं बिघडले का? अहो डॉक्टरने लिहिले पाण्यात औषध. अरे फुलपात्रात पाणी घे, त्याच्यात तुला चमचाभर औषध होतो, त्यात घ्यायला सांगितलं. या जेवणाबरोबर 2 चमचे हॉटेलात घेऊन आला घरी. रोज जात होता नाश्त्याला, महिन्याच्या गोळ्या होत्या. हॉटेलातलं चमचं संपलं सगळं. त्या वेटरनं बघितलं, म्हणजे हेच नेत असेल, ह्याच्यावर ध्यानच ठेवतो, हेच येतोय रोज. 4 चमचा रोहित महाराज 2 खिशात 2 घातलं. माझ्या शेजारी बसलं होतं जेवायला. हो, 4 खिशात घातलं चमचा की त्यानं काय केलं नाही, त्यानं 120 चमचा गेला होता त्याचा. बाद तो मगच हाणला डोक्यात पाण्याचा, नुसता मऊ केला. त्याला आजारी आहे म्हणला, नाही परत ऍडमिट करायचा ह्याला. चुकलोच नाही म्हणला, हाणलं कशाला मला? का? हे बघ काय लिहिलंय, जेवणाबरोबर 2 चमचे. हॉटेलात घरी न्यायला सांगितले, औषध तुला घ्यायला सांगितलंय. वाच्यार्थ लक्ष्यार्थ. वृद्धाची सेवा करा, बुद्धी वाढेल. पण वृद्ध कोणता? 95 वर्षाला पोहोचलाय, सगळं खेळ करून बसला. आयुष्याचा खेळ झाला आणि पोराच्या आयुष्याचा कर खुळखुळा नाही का. अशांची सेवा नाही हो. वृद्धाची सेवा म्हणजे कोण? ज्ञानामध्ये जो वृद्ध झालेला आहे तो वृद्ध. जन्माला आलेल्याचं सार्थक व्हावं याच्यासाठी ज्यानं प्रयत्न केला तो वृद्ध. आश्रमाची स्वच्छता करतो, अहोरात्र झाडलोट करतो, त्या ठिकाणी बाळूमामांच्या तळावर सारखी हजेरी लावतो, त्या ठिकाणी श्रद्धेने सेवा करतो, येणा जाणाराच्या जेवणाची चौकशी करतो, पान सुद्धा तिथं पडलेलं उचलून घेतो आणि दुसऱ्याला सांगतच नाही हे काम करा. आश्रम वृद्ध. त्याची सेवा करायला सांगितलेली आहे. तपवृद्ध अनुष्ठान मांडून 12-12 तास त्या ठिकाणी तप करतो, ध्यानधारणा, जप, तप, होम, हवन सगळं करतो. ज्ञानाचं प्रदर्शन म्हण. भक्ती म्हणजे प्रदर्शन नाही. ज्ञान म्हणजे चिकित्सा आणि भक्ती म्हणजे प्रेम. हे काय ते काय, हे काय ते काय, ज्याला कळतं त्याची ही ज्ञानाची व्याख्या आहे. हा ज्ञान वृद्ध, तपोवृद्ध, आश्रम वृद्ध नाही का, वयोवृद्ध. पिकलेला आहे ज्ञान, ज्ञान गिळून गावा. संसारामध्ये म्हातारा झाला तर घरातनं बाहेर काढतात, पार्टेक्स फरशीवर घाण पडेल नाकातली. संसारात म्हातारा झाल्याची ही अवस्था आहे. किती कोड लाख कमवून आणले बाबा मुंबईवरनं, खूप आणले.
मग घर का असं करतंय, आपली गाणंच चालणार नाही, त्याच्या अगोदर देवाचं संतांचं व्हावं म्हणून मगाशी महाराजांनी प्रमाण खूप छान दिलं. लाडकी लेक मी कोणाचंही लाडकं होऊ नये. संसाराचा जर दास झाला तर त्याला फास लागतो. गुंतले प्रपंच मध्ये त्या ठिकाणी जर गुंतलं तर ते ममतेनं वेड होत. म्हणून चित्त देवाच्या पायावर व्हायला सांगितलं. हा चित्ती तुझे डोळा रूपाचे अखंड मुखी नाम तुमचे वर्णाया हेच एक तुम्हा माग तुम्ही दातारा उचित ते करा भाव जाणून खरा. म्हणून या ठिकाणी हे चित्त जाग्यावर असण्यासाठी बुद्धी महत्वाची आहे. मग बुद्धी जर व्यवस्थित असेल त्या बुद्धीची वाढ होण्यासाठी वृद्धांची सेवा करायला सांगितलेली आहे. अजून एक वृद्ध सांगितलेला आहे की त्याला विद्यावृद्ध म्हणतात. विद्येनं वृद्ध झालेला आहे, अभ्यास करून करून वृद्ध झालेला आहे आणि त्याच्या ठिकाणचा असणारा कोणताच विकार आता जागा नाही, त्याला वयोवृद्ध म्हणतात. ज्ञानातली ती उंची आहे की वयानं त्या ठिकाणी वाढला, वृद्ध झाला बरोबर ज्ञान घेऊन. ती एक अवस्था कोणते ज्ञान गिळवणी गावा बस. या जगतामधला असणारा देव जड जीवाला दाखवण्याचं काम करतो, त्याला चेतन म्हणतात. जड जडाचा उद्धार करत नाही तर चेतन जडाचा उद्धार करतो. चेतन जडाचा उद्धार करतो. पण देवाला हंता सहन होत नाही. मग कसं का असताना देवाला सोडूच नाही. एसटीच्या पायरी उभा राहिला, मागल्या वाकड्यावर बसला, ड्रायव्हरच्या केबिन मध्ये जरी बसला तरी पुशेगाव हे सापडणारच म्हणून गाडी सोडू नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू का, पकडलेल्या गाडीवर निष्ठा ठेवावी. निष्ठा निष्ठी करू, ह्याच्यात नाचतय त्याच्यात नाचतय त्याच्यात नाचतय त्याच्यात नाचतय. कोंबडी म्हणली माझ्यावर नाचाय. पुराण असू दे, श्राद्धाचा स्वयंपाक असू दे, पुण्यतिथी असू दे, एकादश असू दे, वारकरीची पंगत असू दे, काय बी असू दे, मला जागा गावली की मी घाण करणारच. म्हणून ज्याला एकच माहिती आहे ना त्याला एक भेटत. आणि जे सगळं शोधण्याचा प्रयत्न करतं त्याच्या ठिकाणी द्वैत नांदतो, त्याला दिसतच नाही काय. मग दिसायचं बंद होतं कधी, द्वैताचं अधिष्ठान झाल्यानंतर. मग अपरोक्ष ज्ञानी इथं शास्त्रांना सांगितलेले आहेत. अपरोक्ष ज्ञानी कोण आहे? परोक्ष ज्ञानी आहे, अपरोक्ष ज्ञानी आहे आणि दृढ परोक्ष ज्ञानी, तिघांचं वर्णन केलेलं आहे. देव आवडायचा असेल तर त्याला दृढ परोक्षता असायला हवी. परोक्ष ज्ञानी कोण आहे? देव बोंबलून सांगता येतो पण देव कळतच नाही. देव असा देव तसा देव तसा देव तसा नाही का. पाण्यात पडल्यानंतर असं पोहता आलं पाहिजे, तसं पोहता आलं पाहिजे नाही का. चला म्हणले, नाव निघाली, महाराज येता का? महाराज बसले पाण्यात त्या नावेमध्ये आणि त्या ठिकाणी नावाडी होता. चला चला चला, तुम्ही कीर्तन काय छान केलं तुम्ही, वा वा वा, खूप आवडला. नावेला पडलं, भगदाड पाणी आता आलं. म्हणले महाराज असं पोहायचं तसं पोहायचं तसं पोहायचं, तुम्हाला पोहता येतं का? नाही हो म्हणले, आता माझ्या काळजानं ठाव सोडला, इतकं पाणी आता आलं, तर माझं कसं? तुमच्यासारखा वरोटा मी माझ्या डोक्यावर घेऊ शकत नाही. खाऊन खाऊन बंब झालाय, मी बुडल, मी आहे असला, मला पोहता येतं. हे बघा उडी टाकली नाही का. असं पोहायचं तसं पोहायचं, 2 तास गप्पा मारल्या, महाराज बुडून मेला. देव सांगता येतो पण देव कळत नाही, याला परोक्ष ज्ञानी म्हणायचं. परोक्ष ज्ञानाला त्या ठिकाणी देव सांगा येईल पण देव कळत नाही, हे त्याचं फार मोठं साधनेतलं दुःख आहे. मग त्याचं कळणं गेलं कुठं?
एकांतातनं लोकांतात आला, संपलं. काहीच तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, 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 ब्रह्मरस सेवो सदा, ब्रह्मरस सेवो सदा, तुका म्हणे आम्हा एकांताचा ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा, किंवा ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. परोक्ष ज्ञानाचं वर्णन केलं, देव सांगता येतो पण देव कळत नाही. अपरोक्ष ज्ञानी काय, त्याला देव कळतो पण शेवी तो हा रस नाही, मला सांगायचाच नाही. त्याला गमेंडी म्हणते ती. माझ्यासारखा पकवास वाजवूनच दाखवू. तो तयार किती केली त्याच्यासाठी तर तयार केलं नाही. शिवरंजनी, यमन कल्याण, कालिंगडा, भीमप्लास आत्महत्या केल्या रागाने. त्या रागात दुगदुगी राहिली होती तरी. देव म्हणला उचक्या म्हणतोय कोणतरी, काय झालं या? नाही म्हटले नारद, भीमप्लास म्हणतोय शिवरंजनी स्वर घालतोय त्यात. मग भीमप्लास तू म्हणले तेव्हा तुझीच वाट बघत होता, आता मरतोय मी, थांबतच नाही. 5-6 रागाने आत्महत्याच केले. म्हणजे कशात बी काय बी म्हणते, नि ससा पण ससा सगळ्यातच आहे. भैरवीत 6 राग म्हणला पट्या, झेंडा लावा म्हटलं त्याचं, कुठंतरी मिळालं रागच मिळालं सगळं. मग म्हटले तुम्हाला जागा करायचं असलं तर अजिबात नाही, तांडव नृत्य करी. कोण? भोलेनाथ, रागाचा बाप आहे. त्यांनी होकार दिला तर आम्ही जिवंत होऊ, नाही तर होणार नाही. इथं गबाळ्यांनी थांबूच नाही. बाहवे गावे किंवा तुका म्हणे अहो देवा हीच माझी भोळी सेवा, ती चांगलं. राग येऊ नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर नसला तरी चालेल, पण जर जे घेरच टाकायचं माहिती ना डायरेक्ट 5 दे फुल रेस पाड सगळी पुढची, तसलं चालायचं नाही. ज्याला ज्ञान आहे त्याला क्षमा नाही. आणि जेवढं आपल्याला येतंय तेवढं सादरीकरण करावं. का काय माय पण या वा वा कशाला पाहिजे, कशाला. जेवढं येतंय तेवढं चांगलं मान थोडंच असावं. सगळ्या जर मिठाचा पसारा त्या जेवणात टाकला वाट लागल, वांगात वांग राहणार नाही, कारल्यात कारलं राहायचं नाही. मिठाचा अधिष्ठान किती आहे तेवढं संगीत असतं. गोड गोडी देण्यासाठी. रागानं आपलं गावनं आत्महत्या होईल असं करू नये. अपरोक्ष ज्ञानाचं लक्षण सांगतोय. माहिती आहे पण देत नाही असं नाही, दुसऱ्याचं घेत बी नाही, ह्याच्याकडे कमी आहे. वारकरी संप्रदाय कौतुकानं वाढतो, मग जाणत्याचं कौतुक बी करत नाही. त्याचा कशा झालंय नुसता म्हणजे निवळ त्याच्यावर सांग. त्याला काय झालं स्वर लागायला? 12 महिने म्हणले प्रियांका ती पेटी घेऊन बसती, हा तिचा स्वर लागाय काय झालं? मग तुझा स्वर लागत नाही, तिच्याजवळ जाऊन बस, मन माझा लागाना स्वर. तिच्या जळतोय कशाला? आणि पेटला तरी तुला काय करायचंय? तिला तिची ती गातच राहणार. अपरोक्ष ज्ञानी दृढ, परोक्ष ज्ञानी अपरोक्ष ज्ञानी आनंद वाटत नाही, विद्या वाटत नाही का, तो घमेंड आहे. आणि तिसरा सांगितला दृढ अपरोक्ष ज्ञानी, तो कोण आहे? कळसाला पोचण्याची वेळ आलेली आहे, मग तिथं घोटाळा होऊ शकतो नाही का. कुत्र्यानं ताणलं म्हणून उंदीर पळत आला, साधू पुरुषाच्या जवळ चुळबुळ करू लागला. साधू पुरुषानं सांगितलं अरे बाबा मला साधना करू दे, तू का जवळ आला? मला कुत्र्याची भीती. म्हणले तू मांजराची भीती. म्हणले मूषक मार्जारो भव, तू मांजर हो. मांजर झालं, परत पळत आलं. देशे सर आपले खूप छान सांगायचं, त्यांचं चोरलं या सरांना माहिती असावं. आम्हाला संस्कृत मध्ये दाडा होता. मूषको मार्जारो भव, उंदीर मांजर झाला, परत मांजर पळत गेलं, परत पळत आलं. महाराज अरे मला जप ध्यान धारणा करू दे. मग काय? काही नाही. म्हणले मला कुत्र्यात आणता या नाही का. श्वान मार्जारो भव,
मार्जा रोज स्वान भव, तूच कुत्रा हो. त्याला कुत्र करून टाकलं. आता काय आहे का, सगळ्या गल्लीत याच राज. कसं चुकलं त्याला ताणलं वाघानं. स्वान व्याघ्र भव. आता काळजी करू नको, तोच वाघ हो. दृढ अपरोक्ष ज्ञानी. सात्विक राजस तामस याच्या पलीकडे जर गेला तर तो जिंकला. त्याला म्हणतात कानोबा तेरे तेरे ते जर पाहिजे असेल तर हे विसरायला हवं. हे जवळ असेल तर ते मिळतच नाही. दृढ अपरोक्ष ज्ञानाचं लक्षण सांगतात. ऐका, जर ऐकायला क्लिष्ट आहे पण ऐका तरी बी. असो, जाणते ऐकणार आहेत म्हणून. दृढ अपरोक्ष ज्ञानी आहे, त्याचं लक्षण सांगतात. आता वाघानं काय करायला पाहिजे? गुरुजींचा फोटो लावून त्याची रोज पूजा केली पाहिजे का नाही? हा मुळापर्यंत ठीक आहे ना. मुळात बी गोडी शोधली म्हणजे उसा अजून खाली कसा आहे बघू. म्हणले मला भीतीच कोणाची नाही. आणि उद्या जर मस्तर झाला माझ्या अंगावर तर वाघ म्हणतो या. इथपर्यंत माझा प्रवास चांगला झाला. कोणाचीच भीती नाही मला, पण मला भीती आहे ज्यानं वाघ बनवला त्याची. मग म्हणले डोळं झाकलं त्याला की उडी टाकायची, नरड फोडायचं किती सोपं आहे. वा नाही का? तू डोळं झाकून मास्तरचं नरड फोडणार नाही हे तुला फोडणार हे मास्तरला कळत नाही. हे तुला कधीपासून कळायला लागलं? तुझं घरातलं पहिलं पाऊल त्या गुरुजींना माहिती असतं. निघालाय तू घरात. आता किती वेगानं आलाय, किती क्षणात माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. रामकृष्ण हरी गुरुजी किती वेगामध्ये माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. पळत आला. गुरुजींना हसायला आलं. गुरुजींनी त्याच्याकडे डोळे भरून बघितलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख. यांना म्हणले पहिल्या राज्यात लावायचं या. उडी जशी वर गेली तशी म्हणले व्याघ्रो मुशको भव. आता कुठं जाऊ? गणपती बसले तर म्हणजे मोदक खाया. दृढ अपरोक्ष ज्ञानाचं लक्षण सांगतात दोन पद्धतीनं. दृढ अपरोक्ष ज्ञान आहे तो जर दृढ राहिला तर त्याला हे विश्वची माझे घर अशी स्थिती होती त्याची, आणि देवही दिसतो. पण दृढ अपरोक्ष ज्ञानाचं लक्षण सांगत असताना या ठिकाणी सांगतात. अजून एक साऱ्या भाषेत सांगू का? विहिरीला पाणी आणि मंदिराला कळस लागताना त्रास होतो. सगळी विहीर खोदली नव्हता, पाणीच लागायची वेळ आली नाही का? मंदिराला आता कळसच बघायचा, त्यावेळेला दुर्बुद्धी सुचते. म्हणून आपण काय तुकोबांचा दुर्बुद्धी ते दुर्बुद्धी ते मना आता मजाईशे करी. दृढ अपरोक्ष ज्ञानाचं लक्षण आहे. मग ही अवस्था किंवा ही विनंती देवाला कुठं करायची बघा. ज्ञानोबाच्या सोहळ्याचा परिणाम आहे.
ज्ञानोबाच्या सोहळ्यात असलं की आपण कुठं आहे ते छान छानच दिलं प्रमाण. वा, मनाला आता नाही त्यावेळेला सांगायचंय. कधी दृढ अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनात येते धाव घे. तुकाराम महाराजांनी सुट्टीच दिली नाही, नाही का. तिथपर्यंत कळसाचे अधिकारी तुकोबर आहे तरी सुद्धा म्हणतात हिची दान, तिथं जाऊन मागतात तुकोबर आहे. दृढ अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाले चराचरामधला देव तुकोबांना दिसला. तुका म्हणे साक्षी आले तरी केले हा देव जगताला कळावा. ही सुद्धा मनामधली मनीषा आहे तरी सुद्धा मनावर विश्वास ठेवला. चंचल हे मन रामा पायी लावा. दृढ अपरोक्ष ज्ञानाचं लक्षण आहे शेवटच्या श्वासापर्यंत लढत असतात ते अंतर्बाह्य जन आणि मन. मग बाह्य काय आहे? जग नाही. नाही, जन ही उपमा विकाराला दिलेली आहे. आतले विकार आणि बाहेरचे विकार, नाही का. उपजे ते जे दिसणार आहे ते नको, अविनाशी जे दिसत नाही त्याच्यासाठीचा प्रयत्न आहे. आणि देवा तो मी केला. 8 पिढ्या जर्जर रोगानं खलास झाल्या, राख रांगोळी झाली, कॅन्सर सारखे महारोग झाले तरी सुद्धा विचार केला नाही. एक गाव आम्ही 17 संप्रदायात उडी हाणली नाही का. मग पहिला डॉक्टर विलाज करीत नाही. ते रजेवाईत मग म्हणले तुमच्याकडे आलो काय करायचं. तो म्हणला माझी रजा आहे, माझं फिरलंय डोकं, मी इंजेक्शन कशाचं बी कशाला करतो, मेलेलं बरं नाही का. म्हणून या ठिकाणी एक गाव आम्ही म्हणजे एक ठिकाणी एक निष्ठता तुकोबरा यांची जी एक निष्ठा आहे ती फार महत्वाची आहे. त्यांनी त्याच्यामध्ये निष्ठानिष्ठी केली नाही. दृढ परोक्ष ज्ञानी तुकोबराय होते म्हणून कळसाचे अधिकारी झाले. मग तदनंतरचा जो विषय आहे त्याचं चिंतन केलेलं आहे दृढ परोक्ष ज्ञानाचं. त्याला काय झालं? अहंता चिकटली. 12व्या अध्यायामध्ये ओवे 17वे चैतन्य देशी समाधी बोधे निजविषयी अनुहत ध्वनी. भक्ती सूत्रामध्ये 17 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. मग त्यातल्या किती चढायच्या? 17वी जीवनकाळ आहे. अनुहत ध्वनी आहे, त्या ठिकाणी मनाचा लय होतो. तिथं जर हा जीव गेला तर त्याला भगवान परमात्म्याचं दर्शन होतं. मग किती पायऱ्या चढाव्या? तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात देव दिसूनच करायचं आहे काय? पहिलीच पायरी नीट असावी. सदावारकरी होती बघा ज्ञानोबाच्या सोहळ्यात. म्हणलं कीर्तनाचे तारीख घेता का? अक्का 16 तुमच्या पायावर म्हणले साष्टांग दंडवत घालतो. माझ्या नानांना माहिती आहे सदावारकरी उघडाच म्हणजे 5 अभंगाने एवढी फजिती केली माझी. कीर्तन गाड्या आपल्याला जमायचं नाही, ती तुमची कीर्तन करायची काम. 5 अभंगाची फजिती काय बारीक आहे का? माणसाला मागं ढकललं तरी पायाच पाडते. तेव्हा येतच काय मला डोंबाल ना राग ना काय ना गायन नाही, टाळ नाही, भजन नाही. म्हणले उठतोय पहाटेचा 3 वाजता माणसं उठवतोय, आंघोळा कराय घालतोय. तुपातलं फक्त महाराज आळंदी ते पंढरपूर, पंढरपूर ते आळंदी एवढं जेवण आपण त्याला सुट्टी देत नाही. बादलीनं तुप आपल्या दिंडीत. माणूस म्हणले कुठनं येतंय खायला घालतोय. फक्त एक करतोय मी काय? माझा नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर. मग माझा कंठ नसू द्या पण ह्या माणसानं नाम घेतलं पाहिजे. मान धरून बुक्की टाकतो. मन रामकृष्ण हरी, नाही का. बुक्की टाकली की रामकृष्ण हरी त्याला म्हणायला लावतो. याला दृढापरोक्ष ज्ञानी म्हणायचं, नाही का. दृढापरोक्ष ज्ञानाचं लक्षण सांगतात. हा, मग जो ढळतो तो त्याला एक सांगितलं चमत्काराच्या मागे लागतो माणूस. दृढापरोक्ष ज्ञानी झाला की त्याला एक थोडी मनात पाल चुकते, काहीतरी चमत्कार हातून होतोय का बघू, नाही का. मग गुरुनं सांगितली जी साधना आहे ती बाजूला ठेवतो आणि स्वतःचा एक प्रयोग चालू करतो, नाही का. नाही म्हणले त्यांचं दर्शन घेतलं आणि डोक्यावर हात ठेवला, आपलं कामच झालं तडाक्याला. दृढापरोक्ष ज्ञानी महाराज गुरुजी आसनच मांडून बसला. बायकोनं सांगितलं 10 ते 5 इथं हलायचं नाही, रानातलं काम करायचं नाही. काल 10,000 आले. आज गर्दीले पोरा वय घे ना बोले. गुरुजी आज अधिष्ठान व्हाय नाही होणार आणि आजची 100 माणसं उद्या येऊ दे, गर्दी होऊ दे, पाय प्रचार होऊ दे, जाहिरात होऊ दे. देवता याचा केला हे द्याविषयी सोडून देवच गेला. देव निघाला होता. रुक्मिणी म्हणली खाली बघा की गर्दी कसली या. तुमच्या मंदिरात एक माणूस येणार, ह्याच्या घरी 500 माणसं येते दर्शनाला. दृढापरोक्ष ज्ञानी कुठला ज्ञानी काय नाही काय नाही काय नाही. विश्वास ज्याचा टाळला त्याचा परमार्थच नाही. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. दृढापरोक्ष ज्ञानाचं लक्षण काय माहिती का? बघा, प्रापंचिक माणूस कंपनीमध्ये सर्व्हिसला जातो, त्या ठिकाणी फंड घेतो, माघारी येतो, सगळा आनंद लुटतो, परत कंपनीत जातो का? जातो का कंपनीत परत?
त्याचा आणि कंपनीचा संबंध संपला का प्राप्त झालं. पण परमार्थ असा आहे की या ठिकाणी सुरुवातीचं साधन संपत नाही. या नाव गुरुनिष्ठा कितीही मोठा हो नाही का. सद्गुरूला विसरली तर याची थोर झाली. मग जो विसरला त्याच्यासाठी देव नाही म्हणून विसरू नये. दृढापरोक्ष ज्ञानाचं लक्षण काय की ज्या सद्गुरूमुळे मी मोठा झालो त्याला कधी विसरू नये. विठ्ठल विठ्ठल दृढापरोक्ष ज्ञानी. त्याला एक उदाहरण दिलं महाराजांनी. राजा होता. 5-10 मिनिटांमध्ये थांबणार आहे, काळजी करू नका, मला बहाणा आहे बरं का. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. दृढापरोक्ष ज्ञानाचं लक्षण सांगत असताना सांगतात की एक राजा होता आणि त्या राजाला बळी देण्यासाठी एक मेंढा हवा होता. मेंढा म्हटले आणण्यासाठी एक हुशार माणूस पाठवला राज्यामधला. तो गेला, मेंढा घेतला खांद्यावर. मेंढा असा गब्दल होता. 4 चोरांनी बघितलं. चोर म्हणले ह्या मेंढ्यावर आम्ही लय लक्ष ठेवून होतो पण म्हणजे मिळालंच नाही आपल्याला. चोरांनी ठरवलं. असं चोरांनी ठरवलं की म्हणले आता या मेंढ्याचं कामच करू आपण. म्हणजे त्याला मागून मिळणार नाही म्हणले. राजा कापून काढील आपल्याला. राजानं माणूस पाठवला आणि तो मेंढा बळी द्यायचा आहे आणि ती घेऊन निघाली. म्हणजे जायचं नाही. 4 चोर 4 ठिकाणी थांबले. 2-2 किलोमीटर अंतरावर. 8 किलोमीटर जायचं होतं. पहिला चोर भेटला. म्हणजे अय कुठं नाही म्हणले. राजाने ते त्या यज्ञामध्ये बळी द्यायचंय हे मेंढा आणि त्याच्यासाठी घेऊन निघालोय. पहिला चोर होता. ते काय म्हटलं माहितीये का. मेंढा याड लागले का. 8 दिवस झालं म्हणजे हे कुत्र बघतोय आम्ही. काय बघतोय हा कुत्र म्हणले 8 दिवस झालं बघतोय आम्ही. एवढं म्हणले कुत्र तुम्ही खाण्यावरच काय घेतलं. कामाला झाली. 2 किलोमीटर चालत आलाय. काय म्हणावं तुम्हाला. काय बघतोय ते मेंढ्याला. मेंढ्याचं पाय येतं वर कुत्र कसं होईल. नाही याचं डोकं बिघडले. ए निघे. ती गेलं निघून. दुसरा 2 किलोमीटर अंतरावर भेटला. म्हणजे कुठं आलाय तुम्ही. ही एकाच जातीची सगळी. चांगल्या माणसाची वाट एकाच जातीची लावती ती. राणी दुखी भेटले त्यातला प्रकार आहे. ती एक जर गट एक काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छती धीमताम वेष्णीनं चमोरखानाम नेत्र या कलेनं ग्रुप ठरलेले आहेत. काव्याचा विचार करणारे वेगळे, शास्त्राचा विचार करणारे वेगळे, व्यसनात असणारे वेगळे, संगीत गाणारे वेगळे, भजन गाणारे वेगळे. हे कळप ठरलेत. गाई गाईच्या कळपात राहतात, हरणा हरणाच्या कळपात राहतात, व्यसनी व्यसनीच्या कळपात राहतात. हे कळप आहे. कळप जवळ आला की त्या फोडलीची वाटच लागली. दुसरा भेटला. म्हणला चौक कुत्र एवढं कसं राहू शांतच बसलंय. पाहिला म्हणला कुत्र. म्हणला शिरी तसंच म्हणतो या. परत पाय वेद नाही मी मेंढाच आहे. येडी येते म्हणली. हे जा असू दे कुत्र चल. तिसरं जे होतं ना आविल चोर होतं पण ह्याच्या ओळखीचं होतं. पण ती मी चोर आहे ह्याला माहित नाही हे त्याला माहित होतं. म्हटलं काका अरे इथं काय करतोय म्हणले. घेतो का धरायला का म्हणले. कड आलाय. मला नाही बाबा पिसाळले परवा दिवशी कुत्रा येईल. कशाला पिसाळले या. आता बाकी ठावच सोडला काळजानं. म्हणला ह्यो कुठं सांगणार नाही. दृढापरोक्ष ज्ञानी घसरतो कुठं ते सांगायचं या नाही का. देव प्राप्त व्हायच्या वेळेला कुणीतरी येतं सांगतं काय करून करून बागला. यांना 11 वर्ष वारे केलेली असते त्या. ते म्हणतो करून करून बागला. जीवनात आनंद आहे का. मागले दिवस आठव की 2 तास इतकं त्याला कीर्तन छान दिलं जातं. ते म्हणतो मला बघतेली आम्ही हे तुला काय करायचं चलतो. दृढापरोक्ष ज्ञानी 11 वर्षाची साधना गेली ओ डब्यात. आला की लोळत येताना. बोर्ड एकदाच लागतो आपला परत नाही लागत. दृढापरोक्ष ज्ञानाचं लक्षण बाबा महाराज. तिसरा त्याला भेटला आणि 4था भेटल्यावर 4थ्यानं फक्त एकदाच वर बघितलं. म्हणला 5 माणसं पडले ह्या कुत्र्यानं. तो त्याच्या पुढे पळत होता. मेलो म्हणून पळत होता. यानं मेंढा टाकून दिला आणि तो त्याच्या मागे गेला. माझा दृष्टांतच संपला. दृढापरोक्ष ज्ञानाचं लक्षण सांगतात. दृढापरोक्ष ज्ञानी कळसाचा अधिकारी होतो. दृढापरोक्ष ज्ञानी ज्ञानोबरायांच्या सारखा समाधीमध्ये जातो. दृढापरोक्ष ज्ञानी लोकांतामध्ये जात नाही. दृढापरोक्ष ज्ञानी एकांताचा अभ्यास करतो. मग त्यांना काय होतं. ज्या गोष्टी आवडू नये तिकडे त्यांनी बघितलंच नाही. त्याचा त्यागच करून टाकला. मग ज्यांना ह्या गोष्टी आवडतात त्या संतांची संगती पकडली
आणि त्याच्याशिवाय दुसरं काय मागणंच मागितलं नाही दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. ऐसे मना पूर्वावी वासना. आणि ही दृढता कायम राहण्यासाठी भगवान परमात्म्याजवळ तुकोबराय या ठिकाणी मागणं मागतात, दान मागतात. तुकोबराय विनंती देववशे चित्ती त्याची घडावी, त्याची संगती मला घडायला हवी, हे माझ्या मनाला आवडावं. आणि याच्यावर दृढता राहण्यासाठी तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. भगवान परमात्म्याची ओळख जर व्हायची असेल तर मला संतांच्याच संगतीची गरज आहे. मग देवाचा का हवाय तर भगवान परमात्मा हा सूक्ष्म अतिसूक्ष्म विचार करणारा आहे आणि दयाळू देव आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. अनंत नावाने नटलेला देव
मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगरू सुद्धा देवाला ऐकायला येतं. ही भगवान परमात्म्याची उंची आहे. का तर तो धर्माची मूर्ती आहे. तो अन्याय करीतच नाही. कुरुक्षेत्रावरची भूमी साफ करण्यासाठी अर्जुनाला देव घेऊन गेला. आणि त्या आता जी शिवी निघालीत त्यावेळेला हत्ती होते. कुरुक्षेत्रावरची ते झाडं उपटण्यासाठी हत्ती नेली होती. लक्ष द्या, हत्ती नेले होते. त्या हत्तीनं झाडं उपटायचं चाललं होतं. त्याच्यात एका चिमणीचं घरटच मोडलं. ते चिमणा होता. ती 2 बाळं घेऊन रडायला लागला. म्हणली अहो रडू नका, मी आहे की. ज्यानं मोडले त्याच्याकडे बघती. कोण म्हणली? चिमणी. नाही का, अधिकार गाजवण्यासाठी लाडकी लेख मी संतांचं भाऊ लागतात तर अधिकार गाजवून देतात. नाही तर इतकं सोपं नाही. ती चिमणी भुरकनाशी ओढून गेली आणि भगवान परमात्म्याच्या उजव्या खांद्यावर बसली. देव म्हणला ए बाई तुझं काय काम आहे, सोडणार नाही. धर्माची तू मूर्ती म्हणते, तुला मला माहिती आहे माझा कोणताही अपराध नसताना माझं म्हणजे झाड का मोडले नाही का. या ठिकाणी भगवान परमात्म्यानं सांगितलं ही कुरुक्षेत्र इथं कौरव पांडव युद्ध होणार आहे. ही भूमी साफ करायची चालली. याच्यामध्ये जे येतील ते संपणारच, चालणार नाही. माझा अन्याय सांग. मागच्या जन्मात मी काय पाप केलंय का? देव शांत बसला. खांद्यावर बसलेली चिमणी तिला सांगितलं 18 दिवस धान्य पुरल एवढं जमा कर. तिनं ओळखलं अखिल गुण निदान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल आदिनारायण या जगताचा पालनहार माय बाप झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही असा देव योगियांच्या ध्यानी ध्याता योग्यांच्या स्वप्नात येत नाही असा देव माझ्याशी बोलतोय आणि मला सांगतोय धान्य गोळा कर 2 दिवसात. 18 दिवस पुरल एवढं. तेवढंच लक्षात ठेवलं. चिमणी भुरकन उडून गेली. मालकाला सांगितलं चला धान्य गोळा करायचंय. मुलं त्यानं सांगितलंय, त्याला माहितीये त्याच्यावर माझा विश्वास आहे. आपले 2 चिमणान चिमणी आपला विषय येत नाही याच्यात. चिमणान चिमणी ह्यांची भाषा चाललेली होती आणि ती 2 पिलं म्हणले देव हितच ठेवून आता काय त्याचं करायचंय, बोलायचं नाही अजिबात. ती चिमणान चिमणी भुरकन उडून गेले. 18 दिवस नाही 36 दिवस पुरल. एवढं धान्य गोळा केलं. पंखात त्राण राहिलेलं नव्हतं. चिमणा म्हटलं आता मरल आपण, या मुलांचं सुख बघाय सुद्धा जिवंत राहणार नाही. पण तिनं सांगितलं ब्रह्मांडाच्या मालकाचा शब्द आहे नाही का, देववशी चित्ती त्याची घडावी. चित्तामध्ये असणारा देव ज्यांनी ओळखलाय ते देवाची भेट याच जन्मात व्हावी. कारण किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे. बस अनेक वेळा जन्माला येऊन हानी करून घ्यायची नाही एवढंच माहिती होतं. देवावर विश्वास ठेवला. त्या चिमणीनं 36 दिवसाचं धान्य गोळा केलं. ढीग लावला तिथं. बस खायला सुरुवात केली. घर नाही काहीच नाही. युद्ध सुरू झालं. 3ऱ्या दिवशी रक्ताचे सडेच्या सडे पडले. प्रेत पडून खच पडला जमिनीला. दुर्गंधी सुटली. सगळं झालं. चिंताच नव्हती नाही का. मुलगी ज्या वेळेला नांदायला येत असते लग्न ठरतानाचा तिचा प्रसंग आहे. मध्यस्थी कुणीतरी सांगत असतो ही घरं दोन्ही चांगली आहेत. किती विश्वास आहे. कोणावर विश्वास? नासक्यावर जे संपून जाणार आहे त्याच्यावर विश्वास. ही काय नाव काय कडला जाते का मध्ये अधिक काय बी घोटाळा होऊ शकतो. आम्ही जो नासका कुचका प्रपंच आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो मध्यस्थीवर. आणि मध्यस्थी हुशार असतो. तो एकच सांगत असतो. तो म्हणतो की जे काय होईल ते तुमच्या नशिबाला. पहिल्यासारखा मध्यस्थी आता राहिला नाही. मध्यस्थी आताच 2000 घेतोय सांगूनच टाकतोय. पुढचं तुमचं तुम्ही. आपल्याकडे याचं नाही. नाही तर कायद्याचं दुसरं पान माझ्याकडे तयार आहे. गप गिळतंय आतल्या. पण ती जात नाही तक्रार करायला. बस भगवान परमात्म्याकडे तक्रार करणारी नव्हती. निष्ठेनं देवाची सेवा करणारी मंडळी होती. बस लक्ष द्या इकडं. फुलं बघितलं नाही ते कधी फक्त हात लावायचं आपल्याला. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी बघतोय. रक्ताचे सडे प्रेतानं खच पडलेला आहे. जमीन खाली त्या ठिकाणी खचलेली आहे. इतकी बिकट अवस्था आहे. देवाचं लक्ष होतं. जो हृदयापासून नाव घेतो त्याचा देव आहे. देव भोळी अशी भोळा नाही तर काळी अशी दिशे काळा. ज्याची नजर जशी त्याच्यासाठी देव तसाच आहे. म्हणून खेळतो येण्याची खेळावा. दुर्जनांचा नाश करतो त्याला देव म्हणतात. आणि दुर्जनाला तारतो त्याला संत म्हणतात. येवण अंगावर 108 वेळा थुंकला. प्रसाद देवणी मुक्त केला. पान खाऊन एकनाथ महाराजांनी मुक्त केला. 101 100 शिव्या शिशुपालांना दिल्या. भीम गदा घेऊन उठला. देवानं सांगितलं ताकद दाखवू नको शांत. सुदर्शन चक्राला सांगितलं ह्यांच्या मानाचं काम करा. आपल्याला शिवी सहन होत
नाही 108 वेळा स्नान केलं, पण एकनाथ महाराज रागवले नाही. म्हणले तुमच्यामुळं नदीचं स्नान झालं, म्हणून देवाच्या नादाला लागताना संतांच्या बरोबरीनं जावं. डायरेक्ट साहेबाला भेटला की साहेबाला ते सहन होत नाही, कोणाकडनं आला हे विचारतात. मग ज्याच्याकडे जातो त्याला 5-50 हजार द्यावं, म्हणजे पुढचं काम सुखाचं होतं. देवाच्या काळात चालत आलंय तिथनं. डायरेक्ट देवाजवळ नामदेव गेला. मग नामदेवाला दिसलाच नाही. देव त्याच खातोया, त्याच्याबरोबर बोलतोय. आणि नामदेव म्हणले तुम्हाला कळला नाही अजून, मी तुला हे कोणी घातलं डोक्यात आहे की मी तुझ्यावर, तू मला कळलाय का नाही हे सांगणार तर डोकंच पुढे. नाही मी नाही कळलो तुला. आणि मग म्हणले आतापर्यंत 22 वर्ष मी कसली सेवा केली तुला, म्हणले संतांच्या शिवाय मी कळलोय ना ते चुकीचं आहे. संत सांगतील ना त्यावेळेला मी तुला कळ. देवावर विश्वास होता या चिमणीचा. देवाचं लक्ष होतं, भावानं नाव घेते, हिचं कल्याण केलं पाहिजे. अर्जुना बाण आण. आता कोणाला मारतोय? शपथ घेतली आधी देणार नाही. हातामध्ये शस्त्र, माझा मालक होतोयस का? हातामध्ये नाही शस्त्र घेणार, हाय माझी शपथ, पण बाण दे. बाण घेतला. म्हणजे हत्तीनं म्हणले तिचं घरटं पाडले, त्याच्याकडे बघतोच. अर्जुन बघत होता हत्तीकडं. देव इकडं बघतो आणि इकडचं काम करतो. त्यावेळेला हत्तीच्या गळ्यात घंटा बांधण्याची प्रथा होती. हत्ती जसा बाण सोडला देवानं, तसा घंटा जसा तुटला त्या हत्तीच्या गळ्यात तसा खाली पडला. अरे अरे म्हणजे नेम हुकला माझा. आणि युद्ध त्या दिवशी संपलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन त्या कुरुक्षेत्रावर फिरायला देवाला घेऊन आला. देवा म्हणला घंटा कोणीच नेला नाही. देव म्हणला माझ्याकडे येड्यांची लई भरती आहे, त्याच्यात तू बी आहेस. तुला मी कळलो नाही बाबा. कर्णाला कळलो, पण कर्णाचा थोडा पाय घसरल्यामुळे मी त्याच्याजवळ नाही, नाहीतर कर्णासारखा भक्त नाही माझा. म्हणली असू दे आता, तुला मी जवळ पकडलाय, तुला सोडित नाही, पण तू हे विचारशील ही मला अपेक्षा नव्हती. काय झालं, माझं काय चुकलं? घंटा उचल. घंटाचा उचलला. गुरुजी 4 होती त्या खाली. युद्ध सुरू झालं. त्यातलं 2च दिवस यांनी हलाखीत काढलं. 16 दिवस त्या घंट्याखाली होती. किती दिवस? 16 दिवस घंट्याखाली होती. 16 दिवस. घंटा उचल जसं म्हटलं, घंटा उचलल्याबरोबर भरकन उडून गेली सगळी. पोर अशी काय म्हणतो धष्टपुष्ट झाली होती. अन्न राहिलं होतं खाली 18 दिवस. सरते ह्याची व्यवस्था या हो. आणि देवानं कळून दिलं नाही. त्या घंटेच्या खाली एक रेग ओढली होती, तिथनं हवा आत जात होती. ही हवा बी घेत होती, खात बी होती, सगळीच व्यवस्था केली होती देवानं. म्हणून देव ज्याच्या चित्तामध्ये वसलाय, ज्यांनी त्याची ओळख करून घेतली, ते त्या संतांची मला ओळख व्हावी. आणि खरं जीवन आहे ना ते संतांच्या चरणावर वाहिलेलं जीवन आहे. तेच महाराज शेवटच्या चरणामध्ये say
देवा भुरवा
अभंग मांडण्याचा प्रयत्न केला. स्वानंद सुपनिवासी मुरमलीन प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य मारुतीबाबा चव्हाण श्री क्षेत्र आळंदी जगजीवन आश्रमशाळा गोपाळपूर बाबांच्या जे अमृतवाणीतनं आलं ते म्हणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात अखिल भारतीय वारकरी महासंघ सदस्य आणि पुणे उपविभागीय अध्यक्ष माझे नामदेव आप्पांचं चरण स्पर्श करतो. आप्पांच्या या ठिकाणी मार्गदर्शनानं
जे काय असेल ते म्हणण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरूचं आहे. जे खटकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझं मला परत करा. स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन माझे बाळकृष्ण स्वामी महाराज शिंदवाडी फाटा बाबांच्या अमृतवाणीतले 1-2 बोल ते मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या वडिलांच्या नंतर जो वडिलांचा आशीर्वाद आहे तो त्या बाबांचा आहे. पण या कीर्तनातला संगीताचा जो साक आहे माझा अजून सा लागत नाही, पण तो सा सुरुवातीचा साक शिकवण्याचा प्रयत्न माझ्या हिरामन गुरुजींनी केला. क्या बात आहे. या सर्वांचे पहिले गुरुजी हिरामन सर. विसरू शकत नाही. संसारातली साधनं विसरता येतात, पण ज्याच्यामुळं आपण या लेवलला आहे जे ते विसरता येत नाही ह्याचं नाव परमार्थ आहे. आणि त्याच्यासाठी एक महाराजांचं प्रमाण आहे, विसरलेली तयाची थोर झाली हानी. जगात कुठेही जा पण मुळाला विसरू नये. माझ्या गुरुजींनी माझ्यासाठी खूप कष्ट केलं त्यावेळेला. आणि सगळ्याला घेऊन खेळायची सवय आहे या माणसाला. एकट्याचा खेळ कधीच खेळले नाहीत गुरुजी. त्याच्यानंतर माझे मोहनगिरी भाऊ नाही का, एक एकाहून बळे यांनी त्यांना म्हणायचं तुम्ही मोठं, त्यांनी म्हणायचं तुम्ही मोठं. भजन करी महादेव श्रीराम जयराम. त्याचं विश्लेषण करत नाही. असो, दिग्गज या तालुक्यातनं, तालुक्याच्या बाहेरनं, जिल्ह्याच्या बाहेरनं सगळी महाराष्ट्रातनं आलेली सगळी दिग्गज गायन क्षेत्रातली असतील, संप्रदायाचा अगदी कसून अभ्यास करणारी असतील. माझे मळवदी सर आहेत, साळुंकी महाराज आहेत, माझे आणि महाराज साळुंकी महाराज बसलेत समोर. माझे तात्या आहेत नाही का. आमचा खाटाव तालुका पड्यालचा आवाज म्हणजे माझे पाटणकर महाराज नाही का. हां, मड्यानं उठून पळावं फक्त त्यांनी माईक हातात घेतला पाहिजे. सरस्वती आहे त्यांच्याकडे. आणि संप्रदायाचे उपासक महाराजांचं नाव काय? मौली महाराज. मला माहिती आहे, माहिती आहे, माहिती आहे, मला माहिती आहे. माऊली हा शब्द सगळ्यांनी म्हणावा याच्यासाठी मी उच्चारला. माझे ताते असतील, आप्पा असतील, त्यांच्याबरोबर आयुष्याची कालक्रमणा केली त्यांनी. येते तरणाशे भाग्यवंत त्यांच्याकडे बघून परमार्थ करावा हो नाही का. आणि परमार्थिकाच्या त्याच्या कायेवर परमार्थ दिसतो नाही का. म्हणते ते आम्हाला कधी कधी तुमचा अभंग बघितला पाहिजे मग आम्ही कीर्तन घेऊ. तू काय करतो? मी म्हणजे तमाशाच्या मिटिंगमध्ये असतो तिकडंच. आता नाही बोलत, परत बोला नाही का. अनधिकारी लोकांना कोणी वर्णन कोणी करू नये. चहा पिणारानं चहा पिणाराचं करावं, पैलवानांनी पैलवानानं करावं, पेद्रू लोकांनी पेद्रूचं करावं. तिथं या 5-6 पिढ्या माझ्या झिजले त्या म्हणून मला अधिकार आहे. मी तुमच्या इतका उंच नाही बरं का. आणि माझ्या बोबड्या बोलाचं ज्यांनी पहिल्यापासूनच कौतुक करत आले ते माझे श्यामपुरी महाराज नाही का. कौतुक मूर्ती वा. माझा ऋषी कोरेगाव तालुक्याचं, जळगाव तालुक्याचा सुपुत्र, कोरेगाव तालुक्याचं नाक नाही का. यांच्यासाठी म्हणतो येते तरणाशे भाग्यवंत. संस्था चालू केली माझ्या रोहितनं. आईला आईन, बापाला बाप ओळखण्याची जर नजर मुलांच्याकडनं हवी असेल ना, माझ्या रोहितच्या संस्थेत पोरभरती करा पहिली. हो, पोरांच्या तोंडात शिवे येण्याच्या अगोदर ओवे येतील. माझ्या रोहितशी संपर्क साधा. माझा ऋषी त्याच्याशी संपर्क साधा. राऊत बाबांच्या सान्निध्यामध्ये, बोबरे गुरुजींच्या सान्निध्यात, नामदेव बाप्पांच्या सान्निध्यात ज्यांनी दिवस काढले माझा मुलगा ऋषी आणि हा माझा मानस पुत्र, त्याच्यापेक्षा मला तो प्रिय आहे. आणि आता वाटलं होतं हे मावळलं, पण तुम्ही नाही मावळ दिलं. माझे बाबा महाराज जोरात टाळ्या वाजवा तुमच्या. भारती गुरुजी आले या ठिकाणी. बाळदादा महाराज दिग्गज माणसं, हे संप्रदायाचे कौतुक करणारे आहेत मंडळी. या ठिकाणी कौतुकानं संप्रदाय जसा मोठा होतो ना, कुणी कुठे असू द्या आईची नजर असते व बाळावर नाही का. या महाराष्ट्राची संतांची भूमी आहे. साधू पुरुषांचा पदस्पर्श आहे म्हणून आमच्या उडी येत्या. फौजमध्ये जवान जसा लढतो ना तिकडं, त्याच्यामुळे आमच्या उडी आहेत. पण या साधू पुरुषांनी आचारतत्व त्या ठिकाणी जी इतकी सांभाळली ना यांनी, त्यांच्यामुळं आमच्या उड्या आहेत. आम्हाला भीती कोणाची आहे? आम्हाला भीती यांची आहे नाही का. म्हणून फडाला वस्ताद चांगला असावा. ते 2 वस्ताद माझ्यासमोर बसलेत. मौलींचं चरण स्पर्श करतो. आणि पुनश्च एकदा या भागाचं वैभव माझे बांधाची पडतरी सर नाही का. ह्याच्यात जे थोडं एक तिळभर जे माधुर्य आहे ना या भाषेतलं सर तुमचं आहे. माझ्याकडे करते पण घेतच नाही. ज्या आई बापांनी मला जन्माला घातलं ते माझे आई वडील, त्यांचं चरण स्पर्श करतो. आपांचा चरण स्पर्श करतो. सर्व संप्रदायातली सगळीच दिग्गज मंडळी त्यांचं चरण स्पर्श करतो.
नैनम छंदती शस्त्रांनी नैनम दहती पावका. आत्म्याला वारा वाहून येत नाही, त्याला अग्नी जाळत नाही, पाणी बुडवू शकत नाही असा चीर तरुण चैतन्य घन असणारा आत्मा भाऊंच्या त्या कुडीतून दुसऱ्या कुडीमध्ये त्यांनी प्रवेश केला. जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे का नूतन मिळी तैसे देहांतरा ते स्वीकारी जे चैतन्य नाते त्या चिरतरुण आत्म्यास चिरशांती लाभो प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि भाऊंना सुख शांती समृद्धी लाभो ही या ठिकाणी प्रार्थना करतो. त्यांच्या पश्चात असणारे त्यांची 2 मुलं, त्यांच्या असणाऱ्या सुना, त्यांच्या घरातले त्यांचे नातवंड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं लेकरू. तिच्या भावांना तुमच्या चरणावर संप्रदायाच्या वतीनं आम्ही सगळीच तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या ताईला कधीच अंतर देऊ नका. बापानं जसं गळ्याला बांधलंय ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करावं ह्या पोरीवर. तिला पोरके पण कधी तिच्या आयुष्यात जाणवून देऊ नका. ही तुमच्या जीवनातली कमाई आहे, ही खरी देशाची सेवा आहे. हिला फक्त कमीपणा कशातच येऊन देऊ नका. हिच्या अश्रू येण्या अगोदर तिचं सल तुम्हाला बापासारखं कळलं पाहिजे. इतकं भरून अख्ख्या घरादारानं प्रेम करा. तुम्ही फौजमध्ये आहात त्यानं तर उंची आहेच तुमची पण संताचा जो उपासक आहे ना त्यामुळे घराची फार मोठी उंची असते जगात. लाडकी लेक मी संतांची, सगळ्या संतांचं लाडकं लेकरू आहे. हिला पदरात घ्या तुम्ही. माझ्या भावांनो तुम्हाला मी विनंती करतो, हृदय भरून आता पोरगी चंदनासारखी दिसली तिच्या डोळ्यामध्ये कधीच आश्रय येऊ देऊ नका. समस्त ग्रामस्थ मंडळ, सर्व मायबाप पुनश्च एकदा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, हा 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आम्ही जातो तुम्ही कृपा सोद्या, सकळा सांगावी विनंती माझी. वार वेळ झाला उभा वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. काळे बेठो आम्हाचे पाप पुढी सहित नाना दुष्ट तू. वार वेळ झाला उभा पांडुरा वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. घरातली फक्त घरातली मंडळी, घरातली ठीक आहे. आपल्याला 5 मिनिटं कोणी उठायचं नाही बरं का. 5च मिनिटं थांबा. थोडं बसलेल्या लोकांनी विनंती आहे माझी, थोडं पुढं सरून घ्या. मग लोक मागं उन्हा फक्त 5 मिनिटं द्या. 5च सगळे चला पुढे पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आरती घ्या मुलाने. 1-2 मिनिट. रामकृष्ण हरी. प्रथमतः सुंदर साहित्य कीर्तनाचा कार्यक्रम आदरणीय माझे वडील वैकुंठवासी दत्तात्रय तुकाराम कदम, त्यांचं नाव घेताना सुद्धा हृदय जरा धडधड करते. परंतु अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथे नियोजन करण्यात आलेला होता. विचार जे होते, दृष्टिकोन जो होता तो मानवतावादी होता. आज एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित होतो म्हणजे त्या दत्तात्रय भाऊच्या वरती प्रेम करणारी माणसं ही त्यांनी नात्यानं आपल्या जोडली. आणि माणसानं या मानवी जीवनामध्ये सगळ्यात मौलिक कार्य काय करायचं असेल तर नाती जोडण्याचं काम हे महत्त्वाचं आहे. दुर्दैवानं आजच्या काळामध्ये हे जरी आपण किती वैज्ञानिक युग म्हणत असलो तरी सुद्धा या वैज्ञानिक युगामध्ये मानवता नावाची जी चीज आहे, माणुसकी जी चीज आहे ही कमी झालेली आहे. आणि अशा छोट्याशा गावामध्ये जन्माला आलेला सुद्धा माणूस अतिशय मानवतावादी होता.
माणुसकी जपणारा होता, लोक जपणारा होता, नुसती लोक जपणारा नव्हता तर नाती सांभाळणारा होता. आणि मी तर म्हणेन तुमची संपत्ती किती आहे हे महत्वाचं नाही, सोनं किती आहे हे महत्वाचं नाही, इस्टेट किती आहे हे महत्वाचं नाही, किती बंगला आहेत हे महत्वाचं नाही, गाडी किती आहेत हे महत्वाचं नाही. अरे नाती किती आहेत तुमची, ही तुमची संपत्ती आहे. आणि ही संपत्ती जमा करण्याचं काम या ठिकाणी दत्तात्रय कदम उर्फ भाऊ, आणि आम्ही त्याला कौतुकानं बुवा म्हणायचो. आणि मला त्यांचा म्हणजे मी त्यांचा मामा, या गावचा मी मामा आहे, त्यामुळं मला अतिशय म्हणजे जिव्हाळ्यानं बोलणारा हा माणूस आणि अतिशय दिलदार मनाचा असा हा माणूस. दुर्दैवानं कसं आहे माहितीये का, नीतीच्या पुढं काही लोकांचं चालत नाही, नीती पुढं आपल्याला शरण जावं लागतंच. आणि दुर्दैवानं अर्धांगवायूसारख्या दुर्धर आजारानं त्यांना गाठलं आणि त्या दुर्धर आजारामध्ये दत्तात्रय कदम या देव माणसाचा अंत झाला. वास्तविक या नीती पुढं कोणाचंच काही चालत नाही, मी आता सांगितलं तुम्हाला. आणि जे व्हायला नको होतं, जे त्या कुटुंबावरती तो आघात व्हायला नको होता, तो आघात झाला. परंतु ती नाविलाजाची गोष्ट आहे. असं परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो. या संपूर्ण पंचक्रोशीच्या वतीनं, मित्रपरिवाराच्या वतीनं आणि सांगायचं तात्पर्य, या महत्वाच्या क्षणी हरिभक्तीपरायण गजानन महाराज धर्माधिकारी, मला या महाराजांचा सार्थ अभिमान आहे. मी जे 32 वर्षाची सेवा केली, ही 32 वर्षाची सेवा वाया गेली नाही. मी जे करू शकलो नाही, माझ्या मुलांना जे करता आलं नाही, ते माझ्या शिष्यानं केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि दुसरा शिष्य त्याच्या पाठीमागं आहे, जनार्दन निकम. हे भाग्य असावं लागतं. हे बापूराव निकम, बापूराव निकम. आता बरेच वर्ष झाली त्यामुळे नाव समजून घ्या, वेळ झालेला आहे. तेव्हा आता ही बाकीची सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. शिवानंद भारतीजी महाराज आहेत, श्यामपुरी महाराज. ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग अशा प्रकारचं काम करणारी माणसं. हे वारकरी संप्रदायाच्या सगळ्या उत्तुंग शिखरावरती पोहोचलेल्या सगळ्या लोकांची मी माफी मागतो, कारण तुमची सगळ्यांची मला नावं माहीत नाहीत. वारकरी संप्रदायातला फार गंध मला नाही, पण आवड मात्र जरूर आहे. आणि माणसाला ते पाहिजे आहे, चांगल्याची गोडी पाहिजे माणसाला. आजकाल बघा तुम्ही, चांगल्याची गोडी आहे का मला सांगा? चांगल्याची गोडी नाही. कीर्तनाला, प्रवचनाला माणसाची उपस्थिती बघा, लावणी कार्यक्रम असू दे तिथं उपस्थिती बघा. म्हणजे हे सत्य परिस्थिती आहे, वास्तव आहे. तेव्हा चांगल्याची गोडी माणसाला असणं गरजेचं आहे. त्यावेळेला माणसाचा दृष्टिकोन चांगला राहतो. तेव्हा अशा चांगल्या माणसाच्या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य हे मला आणि तुम्हा सगळ्या लोकांना लाभलेलं आहे. सगळ्या ह्या मान्यवरांचं उत्तुंग शिखरावरती पोहोचलेल्या सगळ्या वारकरी संप्रदायातील लोकांना मी धन्यवाद देतो. गायनाचार्य, एक चांगल्या अशा प्रकारचं गायन मला या ठिकाणी आज ऐकायला मिळालं, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सर्वच गायक बाबा महाराज कधीच मी ऐकलेलं नव्हतं, प्रथमदाच ऐकलेलं. मला वाटतं आपल्या भागातल्या माणसाने आज प्रथमदा त्यांचं गायन ऐकलेलं असेल. त्यांनाही या आमच्या पंचक्रोशीच्या वतीनं मी धन्यवाद देतो. आपण सर्व या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत, सगळ्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांचं आभार मानतो. आणि या सगळ्या लोकांच्या वतीनं, पंचक्रोशीच्या वतीनं, उपस्थित लोकांच्या वतीनं, नातेवाईकांच्या वतीनं, स्नेहींच्या वतीनं दत्तात्रय कदम यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, झाले समाधान.